नमस्कार मैत्रिणींनो, सरिता किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत उरलेल्या गव्हाच्या पिठाच्या गोळ्यापासून आपण काय करू शकतो। तर आपण आज कणकीच्या चकोल्या करणार आहोत। तर हे बघा, ह्यासाठी आपल्याला ती कणिक राहिलेली असते, ती आता रात्रभर राहिली किंवा दिवसभर जरी राहिली तरी ती अगदी मऊसर होते। तर आपल्याला तिला घट्टसर करून घ्यायची आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पीठ कोरडं घालायचं आहे आणि ती घट्टसर मळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हे बघा, मी थोडं थोडं पीठ ॲड करत तिला घट्टसर करून घेते, म्हणजे मला जशी हवी तशी मी करून घेते। हे बघा, अशा पद्धतीने आता हे झालेले आहे व्यवस्थित, मला हवी तशी। तर आता या पद्धतीने मी याचे 2 गोळे करते आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण चकोल्या करू शकतो। हे बघा, हा आकार मी स्वतः करते नेहमीच। आता तुम्हाला जसा हवा तसा लाटून किंवा अशा पद्धतीने अजून असतात आकार भरपूर, ते करू शकता तुम्ही। अगदी मुलांसोबत बसून सुद्धा करू शकता, तेवढाच मुलांचं पण मन त्याच्यामध्ये रमून जाईल। हे बघा, अशा पद्धतीने हे मी केलेलं आहे। आणि जर थोडं चिकटत असेल ना तर तेलाचा हात घेऊन करायला काय हरकत नाही। हे बघा, अशा पद्धतीने तेलाचा हात घेतला आणि पटापट होऊन जातात अगदी व्यवस्थित। हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व 2 गोळे उरले होते त्याचे पूर्णपणे आपण करून घेऊ। हे बघा, हे असे एवढे झालेले आहेत, अगदी व्यवस्थित झालेले आहे ते। तर आपल्याला काय करायचं आहे, गॅसवर कढई गरम करत ठेवायची आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे, जेणेकरून आपण ज्या चकोल्या त्याच्यामध्ये सोडणार आहोत तर त्या सुट्ट्या होऊ द्यात, एकमेकाला चिकटू नये म्हणून आपण हे तेल पाण्यामध्ये सोडलेलं आहे 2 चमचा, म्हणजे अगदी त्या व्यवस्थित सुट्ट्या हे होतात। आता हे बघा, ह्याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे मी। अशा पद्धतीने थोडंसं ह्याला चमच्याने हलवून घेऊ आपण। अशा पद्धतीने अगोदरच ऑलरेडी ते गरम झालेलं आहे, पण आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला एक उकळी आणायची आहे अशा पद्धतीने, आणि मग त्यामध्ये आपल्या चकोल्या सोडायच्या आहेत आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने। हे बघा, हे तेल घातल्यामुळे अगदी सुट्ट्या झालेल्या आहेत आणि त्या अगदी चमच्याने आपण परतून पण घेऊ शकतोय पाण्यामध्ये। आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, अगदी 5 ते 8 मिनिटासाठी ह्या शिजवून घेऊत आपण। हे बघा, शिजलेले आहेत, अगदी वरून सुद्धा ओळखता येत त्या। आणि जर तशा नाही तर तुम्ही हाताने सुद्धा त्याला बघू शकता की शिजल्यात की नाही, व्यवस्थित उकडल्यात की नाही। हे बघा, आणि आता हे कढईत उरलेलं पाणी आहे ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे। नंतर आपल्याला ते हवं आहे पुढच्या वापरासाठी, मी दाखवेनच तुम्हाला। हे बघा, अशा पद्धतीने आता थोडंसं ते जाळीमध्ये आपण काढून घेतलं ना तर त्याच्यावर आपल्याला गार पाणी ओतायचं आहे, का त्या एकमेकांना चिकटू नयेत म्हणून, अगदी सुट्ट्या राहू देत म्हणून। आता मी गॅसवर त्याची फोडणीसाठी तयारी करते। गॅसवर आता कढई ठेवले, त्याच्यामध्ये मी फोडणीसाठी 2 चमचे तेल घातले आणि आता त्याच्यामध्ये मी जिरं मोहरी पण टाकते। हे बघा, 1 ते 1.5 चमचा मी जिरं मोहरी टाकलेली आहे। आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि ती व्यवस्थित त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे चमच्याच्या सहाय्यानं। हे बघा, अशा पद्धतीत। आणि आता ती मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 कांदे कट केलेत आणि ते टाकलेले आहेत। आता ते मी कांदा व्यवस्थित परतून घेतोय, तोपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो टाकायचा आहे कट केलेला। अशा पद्धतीनं तोही आपल्याला व्यवस्थितरित्या परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे थोडा। हे बघा, अशा पद्धतीने थोडं मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून ते मिठामध्ये व्यवस्थित अगदी कांदा टोमॅटो असलं ना की ते मिठामध्ये एकजीव होतं आणि व्यवस्थित भाजून होतं, लालसर होतं। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा हळद टाकायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने। आता आपल्याला थोडा मॅगी मसाला ॲड करायचा आहे, तुमच्या चवीनुसार तुम्ही करू शकता। मी इथे 1.5 चमचा घेतलेला आहे, तुम्ही 2 चमचे पण घेऊ शकता। आता तो तेलामध्ये थोडं परतवून घ्यायचे मसाले आपले। हे बघा, मी सविस्तर कृती माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असते,
ते अगदी व्यवस्थित बघून तशा पद्धतीने तुम्ही पदार्थ बनवू शकता आणि अगदी चविष्ट बनवू शकता। हे बघा, आता ह्याच्यामध्ये आम्ही घरी तयार करतो कांदा लसूण मसाला कोल्हापुरी लाल तिखट, ते मी ह्याच्यामध्ये 2 चमचे ॲड केलेलं आहे। बघा अशा पद्धतीने। आणि आता मी मगाशी तुम्हाला कढईत दाखवलं होतं, पाणी मी थोडंसं ठेवलेलं आहे ग्लासमध्ये म्हणून, उरलेलं आपण चकोल्या उकडून झाल्यानंतर ते पाणी, तर ह्याच्यामध्ये मसाले शिजण्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये घालायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने घालून एक 5 मिनटं मसाले शिजवून घ्यायचे आहेत त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे, अशा पद्धतीने। हे आपलं हे होतंयच तोपर्यंत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या रेसिपीज पाहायला मिळतील। तर हे बघा, ह्याच्यामध्ये मी 2 गाजर खिसून घेतलेले आहेत, त्याचा किस ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे अशा पद्धतीने, तो परतून घेतला आहे तेलामध्ये। आता त्यामध्ये शिमला मिरची ॲड केलेली आहे 1। तुम्हाला जसं आवडतील भाज्या त्या पण तुम्ही टाकू शकता। आता मला इथे गाजर आणि शिमला मिरची आवडते, तुम्हाला जर दुसऱ्या अजून कोणत्या भाज्या जर आवडत असल्या, कोबी म्हणा किंवा अजून काही म्हणत असाल तर त्याच्यामध्ये ॲड करू शकता। असं काय ह्याच भाज्या घ्याव्यात असं काय नाही आहे। हे बघा व्यवस्थित मी रित्या परतून घेतलेलं आहे। आता ते पाणी मी ठेवलं होतं ते आता ह्या भाज्या शिजण्यासाठी आपल्याला टाकायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। कलर पण बघा भाजीचा किती छान आलेला आहे आणि वास पण इतका छान सुटलेला आहे, मस्त। आता पाणी घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चकोल्या टाकून घ्यायच्यात। हे बघा अगदी सुट्ट्या आहेत त्या आपल्या चकोल्या, किती छान पद्धतीनं पण उकडल्यात त्या आणि व्यवस्थित त्या ॲड होत आहेत बघा, अगदी कुठेही त्या चिकटलेल्या नाही आहेत। हे बघा अशा पद्धतीने। आता आपल्याला ते थोडंसं परतवून घ्यायचं आहे। माझी ही रेसिपी आवडली असली तर कमेंट करा माझ्या चॅनलला। का त्यानंतर मग कोथिंबीर त्याच्यावर आपण हे करून घेतलेली आहे आणि आता झाकण झाकतोय आपण आणि थोडासा गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, हाय ह्याच्यावर ठेवायचा नाही आहे, मीडियम ठेवलेला आहे मी। हे बघा अशा पद्धतीने आपला हा उरलेल्या कणकीच्या गोळ्यांचा चकोला पदार्थ तयार झालेला आहे आणि अगदी छान पद्धतीत झालेला आहे। त्याचा कलर बघू शकता, त्याचा वास पण इतका अप्रतिम सुटलेला आहे। हे बघा अशा पद्धतीने मी आता काढून घेते आहे, किती सुंदर वाटतो आहे बघा आणि चवीला पण खूप छान होतो मैत्रिणींनो। ह्या पिठाचा वापर अशा पद्धतीने आपण करू शकतो आणि खरोखरच ही रेसिपी आवडली असेल तर पुढच्या रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। थँक्यू व्हेरी